So, very good evening, all of you. Today we are going to study about a new topic, named parts of speech. Before I proceed with the topic, I would like to ask the question to Shivani. Shivani, what is parts of speech? Shivani. हाँ सर. What is parts of speech? नाउन, प्रोनाउन. जरा व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करा, कारण आज तुम्ही आहात, तुमचा व्हिडिओ पण ऑन राहू द्या आणि तुमचा माईक पण ऑन राहू द्या. बाकीच्यांचे म्यूट राहिलं तरी चालेल, पण एक कोणीतरी. ठीक आहे कृतिका? येस सर. आज आपण शिवानीला पुढे घेणार आहोत. को होस्ट म्हणून शिवानी असेल आणि आज बाकीच्यांना आपण अनम्यूट ठेवतात, म्हणजे बाकीचे ऐकते. ठीक आहे, म्हणजे क्लास घ्यायला मस्त मजा येईल. ओके, या पार्ट्स ऑफ स्पीच आपण सुरू करतोय. शिवानी, हो सर. without wasting any more time, we'll straightway come to the topic. Parts of speech are categorized of words based on how they function in a sentence. चला, खूप छान लिहिलेलं आहे. त्याला आपण असं म्हणता येईल की स्पीच म्हणजे एक सेंटेन्स. एक्झाम्पल. ओके शिवानी, स्पीच अर्थ काय झालं? एक सेंटेन्स. अंडरस्टूड? स्पीच म्हणजे आपण सेंटेन्स घेऊन टाकू आणि त्या सेंटेन्सचे जर छोटे छोटे पार्ट केले तर याला आपण सरळ म्हणू पार्ट्स ऑफ स्पीच. ओके सर, अजूनही मला समजलेलं नाही नेमकं काय म्हणायचंय. चला इथे बघूया आपण. इन इंग्लिश देयर आर 8 मेन पार्ट्स ऑफ स्पीच. चला ठीक आहे, हे झालं पूर्ण सेंटेन्स. ऍग्री शिवानी? येस सर. यातला एक पार्ट, दुसरा पार्ट इंग्लिश, तिसरा पार्ट देअर, चौथा पार्ट आर, पाचवा पार्ट 8, सहावा पार्ट मेन, नंतर पार्ट्स, नंतर ऑफ, नंतर स्पीच. कारण की हे सर्व इंडिव्हिज्युअल वर्ड्स आहेत. अंडरस्टूड नाव? येस सर. क्लिअर झालं? सध्या आपण याला लक्षात घेऊया की यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच, आणि हेच जर पार्ट एकत्र आले तर तेव्हाच एक सेंटेन्स तयार होतो. हे लक्षात घ्या. म्हणजे वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच एकत्र आलेत की एक सेंटेन्स तयार होतो. when the different parts of speech comes together, they form a sentence. They forms a sentence. कळलं? जर सर्वांना कळलं असेल तर इथे चॅट बॉक्स मध्ये थंब किंवा काहीतरी टाका. येस, क्लिअर. जर कळलं असेल तर क्लिअर लिहा, म्हणजे मला लक्षात येईल की हो, इथे डाऊट कोणालाही नाहीये म्हणून, म्हणजे मला पुढे जाता येईल. एक तर थंब तुम्ही देऊ शकता, येस, किंवा चॅट बॉक्स मध्ये क्लिअर लिहा. येस. कृतिका, कळलं का? रोहित, ओपो, चला कृतिकाने म्हटलं येस, गुड. शिवानी, तुमच्याकडनं रिप्लाय येऊ द्या. सर्वांकडनं मला रिप्लाय हवा. येस येस, दॅट्स गुड. पुढे चालायचं आता. येस सर. आता बघूया. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच मेन. चला, कुठला आहे? नाउन, प्रनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्स, ऍडवर्ब, प्रपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. ठीक आहे, परत मी एकदा रिपीट करतोय. ओके. येस सर. नाउन, प्रनाउन,
verb, adjectives, adverb, preposition, conjunction and interjection. झालंय? लिस्ट आपल्याकडे आहेच तयार. आणि हे झालेत आपले 8 मेन पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, काही प्रॉब्लेम, काही डाऊट कोणाला? नो सर. यस, फारच छान. आता इथे येतोय ते म्हणजे व्हॉट इज नाउन. नाउन म्हणजे नेमकं काय? तर आपण इथे बघूया. अ नाउन नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग्स और आयडियाज. सर मला कळलेलं नाहीये, डेफिनेशन तर लिहिलं पण मला कळलंच नाही. आता जर समजा तुम्ही गुगल मध्ये जर गेलात आणि NOUN जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला फक्त त्याचा अर्थ लक्षात येईल, नेम. काय लक्षात येईल? नेम. बरोबर आहे. शिवानी तुझं नाव काय? शिवानी शिवानी. अरे वा, छान. बरं, हातात काय आहे? पेन्सिल. पेन्सिल. टेबलवर काय आहे? बुक्स. कशावर बसली आहे? चेअरवर. ओके. आणि क्लास कशाने अटेंड करतेस? लॅपटॉप. या सर्व वस्तूंची जी नावं सांगितलीत हे सर्व नाउन आहेत. किती सोपी आहे. हो. पण याचा अर्थ काय होतो की जेही वस्तू असेल आजूला बाजूला जिथे कुठे तुम्ही पाहतात हे सर्वच्या सर्व नाउन आहेत. आलं लक्षात? हो की नाही? हो सर. यस सर. सोपी झालंय. म्हणजे आता डेफिनेशन पाठांतर करायची गरज आहे का? नो सर. ओके, आता चालूया आपण पुढे. एक्झाम्पल दिलेले. पर्सन, यस सर. व्यक्तीचं नाव टीचर राहुल, प्लेस पुणे, स्कूल, थिंग्स, बुक्स, फोन, आयडिया, हॅपीनेस, फ्रीडम वगैरे वगैरे. आणि विद्यार्थी, हा, आणि ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मध्ये कळत नाहीये त्या विद्यार्थ्यांनी मात्र मराठीत वाचायला हरकत नाही. आणि संस्कृती आवाज करू नका, क्लास रेकॉर्डेड आहे, क्लास चालू आहे, फक्त शिवानीच अनम्यूट आहे. हा, डाऊट असला विचारायचं. आता बघा याच्यामध्ये आपण पुढे जातो. आता नाउन मध्ये कुठेही डाऊट नाहीये. आणि जर नाउन तुम्हाला कळलं असेल तर परत मला एकदा थंब द्या की हो सर मला नाउन कळलेलं आहे. ओके, आता आपण जाणार आहोत नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच वरती. दुसरं आहे प्रनाउन. याचं प्रोनाउन्सिएशन जरा लक्षात घ्या. प्रो नाही म्हणायचं, त्याला प्रनाउन असं उच्चार करायचं. आणि हे एक शब्द नाहीये तर दोन शब्द आहेत, PRO प्रो आणि त्याच्यानंतर NOUN नाउन. डिक्शनरी मध्ये जर तुम्ही शब्द प्रोचा अर्थ जर शोधला तर त्याचा अर्थ होतो इन्स्टेड ऑफ. काय होतो? इन्स्टेड ऑफ. आणि इन्स्टेड ऑफचा अर्थ होतो च्या जागेवर. म्हणजे प्रोनाउनचा अर्थ असा होतो नाउनच्या जागेवर ज्या शब्दांचा वापर होतो त्याला प्रोनाउन असं म्हणतात. सर म्हणतात म्हणून नाही, डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. प्रो शोधून घ्यायचा. प्रो म्हणजे इन्स्टेड आणि पुढे आहे नाउन. मग इन्स्टेड ऑफ म्हणजे काय झालं? नाउनच्या जागेवर ज्या शब्दाचा वापर होतो त्याला प्रोनाउन असं म्हणतात. कळलं? किती लोकांना कळलं डेफिनेशन? सोपी पद्धतीने. ज्यांनाही कळलं असेल ते बिलकुल म्हणू शकतात, थंब देऊ शकतात मला की येस सर आम्हाला कळलंय म्हणून. येस, दॅट्स गुड. पुढे जाऊया आपण. प्रोनाउनचे एक्झाम्पल कोणते आहेत? प्रोनाउनचे एक्झाम्पल्स इथे आहेत व्यवस्थित. हा, आता जेही विद्यार्थी क्लास अटेंड करतात आहेत त्यांनी शांत जागेवर बसून क्लास अटेंड करायचा. इकडे तिकडे जायचं नाही, हलायचं नाही, कारण छान असा टॉपिक चालू आहे. कालच मी तसं सांगितलेलं होतं की आज मात्र मी एक टॉपिक घेतो आहे आणि तो सिरियसली घेणार आहे जेणेकरून सर्वांना ते समजायला पाहिजे.
प्रोचा अर्थ कळला, प्रोनाऊनचा अर्थ कळलाय, नाऊनच्या जागेवर वापरतो. मग ते शब्द कोणकोणते आहेत? आय, यू, ही, शी, इट, वी, दे. चला एक्झाम्पल. परत आता डोक्यामध्ये काही प्रश्न येऊ देऊ नका की सर नाही याच्या व्यतिरिक्त पण असतात. हो, आपण नंतर घेणार आहोत. आणखीन प्रोनाऊनचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण सध्या आपण डेफिनेशन पर्यंत घेतो आहोत. ओके, म्हणून कन्फ्युजन ठेवायचे नाहीये. फॉर एक्झाम्पल, नाऊन मध्ये आपण राहुल वापरलेला आहे, तर प्रोनाऊन त्याला आपण वापरणार आहोत ही. ही. जर इथे शीतल वापरलेलं असतं व्यक्तीचं नाव, तर इथे आपण शी. प्रोनाऊन शी घेतलेलं असतं. ओके, ऍक्टिव्हिटीज आपण पुढे नंतर घेणार आहोत थोडे जास्त. किती लोकांना प्रोनाऊन कळलेलं आहे ते मला सांगा. मला इव्हन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण लिहू शकता. चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. कोणाला काहीही डाऊट आलं तरी सहज लिहा, कारण मला सर्वांना समजावं असंच टॉपिक मी घेतोय आणि महत्वाचा टॉपिक आहे हा, म्हणून मिस करू नका. थोडं जरी नाही कळलं तरी तुम्ही मला विचारू शकता. हे 2 टॉपिक कळले सर्वांना, नाऊन आणि प्रोनाऊन? क्लास हा रेकॉर्डेड आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका, म्हणून भीती बाळगू नका की जर क्लासमध्ये हा टॉपिक माझा मिस झाला, मला जर नाही कळला तर कसं होईल. असं काहीही होणार नाहीये. क्लास नंतर तुमचे डाऊट्सही मी घेणार आहे. आता आपण येतो आहे थर्ड पार्ट्स ऑफ स्पीच आणि त्याला म्हणतो आपण वर्ब. ओके, लक्षपूर्वक ऐकायचं, कारण याच्यानंतर मी थोडीशी छोटी क्लास टेस्ट पण घेणार आहे, म्हणून पूर्ण फोकस तुमचा क्लासवरती असणं अनिवार्य आहे. ओके ओके, आता बघा वर्ब. वर्ब जर आपण म्हटलंय मराठीमध्ये त्याला क्रियापद म्हणतात. आपण आपल्या इंग्लिशला येतो बिकॉज दिस इज आवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. सो मोर ओव्हर विल फोकस ऑन इंग्लिश रादर दॅन मराठी. मराठी विच इज गिवन ओव्हर हियर, इट इज द हेल्पिंग हँड टू यू. मदत तुम्हाला व्हावी, समजावं म्हणून तुम्हाला मराठीमध्ये इथे माहिती दिलेली आहे, नोट्स दिलेले आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट मराठीमध्ये करायची गरज नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ओके, verb show an action or state. Verb shows an action or state. शिवानी, जसं आज तुम्ही इथे को होस्ट म्हणून आहात, तर मला थोडं सांगा की वर्ब म्हणजे काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे. डेफिनेशन कळलं का तुला? हो. मी खरं सांगू का, मला नाहीच कळलं डेफिनेशन, मला स्वतःलाच नाही कळलं. अ वर्ब शो अन ऍक्शन ऑर स्टेट, मला काही कळलंच नाही. मग कोणता महाराष्ट्र स्टेट आहे की काय, की छत्तीसगडचा स्टेट आहे? कोणता स्टेट म्हणजे काय, प्रश्न यायला पाहिजे. बरं, ऍक्शन म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगायचं झालं तर वर्ब असे पण आहेत की ज्याच्यामध्ये ऍक्शन दिसत नाही. आलं लक्षात? आता एक शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये येणार आहेत, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ऍक्शन वर्ब कोणते? सर्व विद्यार्थी काय करतात आहेत सांगा बरं. सर्व विद्यार्थी सरांना ऐकतात आहेत, बरोबर आहे? ऐकतात म्हणजे लिसन, ही एक क्रिया झाली. तुम्ही स्क्रीनकडे, मग मोबाईलचं स्क्रीन असेल किंवा लॅपटॉपचं स्क्रीन असेल किंवा कॉम्प्युटरचं स्क्रीन असेल, मॉनिटर असेल, त्याच्याकडे तुम्ही बघताय, ही सुद्धा कृती झाली, म्हणजे ऍक्शन झाली. त्याच्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये विचार पण येतात, म्हणजे तुम्ही विचार पण करून टाकले, ही सुद्धा काय झाली, ऍक्शन झाली. येत आहे लक्षात? ओके. त्याचप्रमाणे तुम्हाला वाटलं की सर जे शिकवतात आहे त्याची नोट सुद्धा मला काढून ठेवायची आहे, तर तुम्ही नोट सुद्धा काढून टाकले, ती सुद्धा ऍक्शन झाली. बघा, ऍक्शन छोट्या नाही आहेत. तुम्ही जिथे बसून आहात ती सुद्धा ऍक्शन आहे. सतत बसून आहात तुम्ही, हात कुठेतरी तुम्ही ठेवलेला आहे, त्याला सुद्धा ऍक्शन आपण म्हणतोय. सर बोलतात आहेत, ही ऍक्शन आहे. सर शिकवतात आहेत, ही ऍक्शन आहे. मी प्रश्न विचारतोय, हे सुद्धा ऍक्शन आहे. आता लक्षात आलं असेल. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक मॅक्झिमम गोष्टी ऍक्शन्स आहेत, कृती आहेत, बरोबर आहे? आईच्या बाबतीमध्ये जर आपण उदाहरण घ्यायला गेलं तर आई सकाळला उठते, ती सुद्धा कृती आहे. झाडझूड करते, ती सुद्धा कृती आहे. सळा टाकते, ती सुद्धा कृती आहे. स्वयंपाक करते, ती सुद्धा कृती आहे. आणि रागवायच्या जागेवरती एक कानात पण लावते, ती सुद्धा कृती आहे. म्हणून अभ्यास करत चला, कारण आई खूप प्रेमळ असते आणि मग जर ती रागावली की मग ती कानाखाली लावते, ती सुद्धा कृती. पण आता स्टेट म्हणजे नेमकं काय?
चा अर्थ असा होतो स्थिती. आता आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत आलं ना लक्षात? बघा ना, लॅपटॉप कुठे आहे? लॅपटॉप इज ऑन द टेबल, ओव्हर द टेबल असं म्हणाल तुम्ही. तुम्ही कुठे आहात? मी सर एका रूम मध्ये बसलेली आहे. मी आहे. पण कुठे आहात तुम्ही? रूम मध्ये. ही झाली स्टेट. येत आहे लक्षात? कळलं की नाही कळलं? आजचं टेम्परेचर कसं आहे? टेम्परेचर कसं आहे? आपण असंही म्हणू शकतो की टुडे इट्स 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे ना. ती झाली स्थिती. लक्षात येते मी सेंटेन्स काय बोललोय ते? पटलंय? अजून आपण विस्तारित पुढे शिकणार आहोत. फक्त स्टेटस नाही आहे, ते पोझिशन पण असतं. म्हणजे verbs tells us about action, existence and possession. 3 गोष्टी येतात. डेफिनेशन हवं तर लिहून ठेवा तुम्ही. लिहून ठेवा. Verb tells us about action, existence and possession. सर्वांनी डेफिनेशन लिहा. Verb tells us about action, existence and possession. लिहिलंय तुम्ही? आलंय लक्षात? थोडंफार वर्ब कळलं की नाही कळलं मला एक सांगा. कोणाला कळलंय? ज्यांना ही वर्ब कळलेलं असेल त्यांनी कृपया करून चॅटबॉक्स मध्ये लिहा की सर मला कळलं, क्लिअर, किंवा थम्स द्या की सर मला वर्ब्स थोडंफार कळलंय. इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. कोणाला कळलंय? फक्त डेफिनेशन्स बद्दल मी इथे सांगतोय. 1-2 एक्झाम्पल. पूर्ण नाही आहे हे वर्ब. शिवानी तुला कळलंय का? हो सर. संस्कृती कळलंय का? कृतिका तुम्हाला कळलंय का? ओपो तुम्हाला कळलंय का? अश्विनी Yes. तुम्हाला कळलंय का? Yes, sir. रोहित, प्राची, रिअलमी तुम्हाला कळलंय का? येस और नो? मला तसं थोडं उत्तर द्या, म्हणजे मला पुढे जायला जरा सोपी जाईल. मी कालच तुम्हाला बोललोय की आज मी पार्ट्स ऑफ स्पीच बद्दल तुम्हाला शिकवणार आहे. आणि फक्त शिकवणे म्हणून नाही आहे, तर तुमचे कन्सेप्टही क्लिअर व्हायला पाहिजे. फक्त वर्गात बसून असं म्हणायला नको की आपण काय शिकलोय आणि काय विचारायचं नाही. हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. भविष्यात तुम्हाला कामात येणार आहे. एंट्रन्स एक्झाम्स असेल, उद्याला जर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून जरी राहिलात तरी तुम्हाला ते कामात येणार आहे. ओके, फाईन. आता आपण 4थ्या पार्ट्स ऑफ स्पीच कडे जातो आहोत. जायचं पुढे. येस, ओके, चालेल. ऍडजेक्टिव्ह. हा, शिवानी, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? आज तुम्ही को होस्ट आहात म्हणून मी तुम्हाला पुढे केलेलं आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? An adjective describes a noun or pronoun. अश्विनी, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? A word which describes or modifies a noun or pronoun is called adjective. Sir. अश्विनी, Yes, sir. कशी आहे तू? I am good, sir. बरं, आई कशी आहे? She is also good. बरं, स्वयंपाक करता येतं का आईला? Yes, sir. कशी बनवते ती? Sweet. बरं, Tasty. डिलिशियस, हेल्दी. Yes. बरोबर आहे. हे जेवढेही शब्द तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या आईबद्दल, स्वयंपाकाबद्दल बोललात, हे सर्व ऍडजेक्टिव्ह आहेत. Yes, sir. येत आहे लक्षात मी काय म्हणतोय? बघा, मी विचारताना तुम्हाला प्रश्न विचारले, त्याला वेगळ्याने घेऊ नका. पण मला असं म्हणणं आहे की बरेचदा आपण काय करतोय हे की एखाद्या विषयाबद्दल, विषय म्हणजे सब्जेक्ट बद्दल बोलत असतो,
तर त्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असते, क्युरिओसिटी हवी असते, वर्णन करायची गरज पडते आपल्याला. आणि जेव्हा आपण त्या शब्दांचा वापर करतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. सरळ सरळ ऍड म्हणजे काहीतरी आपण ऍड करतोय, आणि जेक्टिव्हचा अर्थ असा होतो त्याला कुठले तरी मिनिंग्स ऍड करतोय. ओके. Yes, sir. Okay. आता मला एक सांगा, एक एक्झाम्पल आपण घेऊया. रोज माहिती आहे ना? रोज रोज माहिती आहे? रोज Yes, sir. शिवानी, Yes, sir. बरं मला एक सांगा, रोजच्या आधी आपण काय लावायचं? रेड, येलो, ग्रीन, पर्पल, Great. जे तुम्हाला वापरायचं असेल. आता जर म्हटलं असं आहे आपण रेड रोज, तर अश्विनी तुझ्या पुढे कुठला गुलाब आलाय ग? काळा गुलाब आला असेल ना डोळ्यापुढे? Red. रेडच का बरं आला? Because a rose have red color. असं नाही म्हणता येणार, कारण की शिवानीनी म्हटलंय ते रेड रोज. जसं म्हटलं तसंच लगेच तुझ्या डोळ्यापुढे एक इमेज तयार झाली. बरोबर आहे? Yes, sir. हा. बरं तुला केक आवडतं का? Yes, sir. चला मग कोणता केक आवडतो तुला? Ice. आईस. कृतिका, Yes, sir. जसं अश्विनीने म्हटलं केक, आईस केक, तर तुझ्या पुढे काय इमेज तयार झाली? Ice cake. आलंय ना? फक्त अश्विनीनी केक नाही म्हटलंय, अश्विनीनी त्या केकच्या आधी कुठला तरी एक शब्द ऍड केला, आणि त्याला काय झालं? केकचं डिस्क्रिप्शन झालेलं आहे, वर्णन झालेलं आहे. आता थोडंफार लक्षात आलेलं असेल. आता हे घेऊ नका की मी ऍडजेक्टिव्हला खूप डिटेलमध्ये सांगतोय. नो, या टॉपिक मध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच मला समजवायचं आहे. ऍडजेक्टिव्ह तुम्हाला कळलं का हे मला आधी समजून सांगा. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला विचारतो, ऍडजेक्टिव्ह तुम्हाला कळलं का हे सांगा. किती Yes, लोकांना sir. कळलं? म्हणजे साध्या शब्दात मला फक्त सांगायचं होतं. संस्कृती, ऍडजेक्टिव्ह म्हणजे कळलं का? शिवानी, ऍडजेक्टिव्ह म्हणजे कळलं का तुम्हाला? Yes, sir. अश्विनी, ऍडजेक्टिव्ह म्हणजे कळलं का? Yes, sir. कृतिका, रोहित, ओप्पो, प्राची, रिअलमी, ऍडजेक्टिव्ह कळलं का तुम्हाला? Yes, sir. पुढे जायचं का मग? Yes, sir. ओके. पहा बरं, कुठलेही डाऊट्स ठेवू नका. असं म्हणायचं नाही की सरांनी आम्हाला विचारलं नाही आणि आमचे डाऊट्स क्लिअर केलेले नाहीत, असं व्हायला नको. कारण हा टॉपिक आटोपल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं टेस्ट देणार आहे मी, क्लास टेस्ट. इथेच तुम्हाला क्लास टेस्ट सॉल्व्ह करावी लागणार आहे. सो देअरफॉर बी केअरफुल. आता आपण येतो आहोत ऍडवर्ब करता. ऍडवर्ब, इथे दोन शब्द आपण तयार करून टाकू. एडी ऍड, आणि दुसरा आहे VERB वर्ब. आता बाया इथेच लक्ष दे. शिवानी, Yes, sir. हा चला तुम्ही आहात तर. याच्या आधी कुठेतरी आपण एडी हा ऍड केलेलं होतं, कुठेतरी आपण ऐकलं होतं. ऐकलंय का? Adjection. ऍडजेक्टिव्ह मध्ये एडी. हा, adjective मध्ये. हा बरोबर. आता इथे आपण दोन पार्ट्स करूया. एडी प्लस VERB वर्ब, म्हणजे याचा अर्थ ऍडिंग सम मिनिंग्स टू द वर्ब इज अन ऍडवर्ब. सोपी आहे की नाही? हो सर. मग डेफिनेशन पाठांतर करायच्या की त्याचे जर शॉर्टकट्स मध्ये मिनिंग जर आपल्याला मिळाले तर ते सोपी जातं आपल्याला. सांगा, ऍडवर्ब कळलं तुम्हाला? हो सर. आणि तुम्हाला आणखीन सांगायचं मला, ऍडवर्ब सोपी नाही आहे. आणि जर ज्या व्यक्तीची मास्टरी ऍडवर्ब वरती झाली, समजून जायचं की इंग्लिशचा बराचसा पार्ट त्यावरती आपला कंट्रोल आलेलं असतं. अंडरस्टूड? म्हणून खरंच खूप छान आहे ऍडवर्ब, कारण इथे तुम्हाला विशेष करून कॉम्प्लेक्स सेंटेन्स जिथे येतात. कुठले सेंटेन्स? कॉम्प्लेक्स सेंटेन्स जिथे येतात तिथे ऍडवर्ब येणार आहेत. म्हणून मी आताच थोडस तुम्हाला हिंट देतो आहे. सो प्लीज याला इग्नोर करू नका. थोडस हलकं फुलकं मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. ऍडवर्बला ओळखण्यासाठी साधे शब्द असे असतात, LY लागतात. क्विकली, व्हेरी, स्लोली, वेल, हे जे शब्द दिसत आहेत तुम्हाला, दीज आर ऍडवर्ब. सेंटेन्स पण इथे छान दिलेला आहे. शी सिंग्स ब्युटिफुली. आता बघा, शी काय झालंय? सब्जेक्ट
प्रनाउन आहे. सिंग्स काय आहे? वर्ब आहे. आणि वर्ब नंतर जो शब्द आलेला आहे ब्युटिफुली, तो काय झालेला आहे तुमचा? ऍडवर्ब आहे. आणि ब्युटिफुली कोणाला डिस्क्राईब करतो आहे? सिंग्सला. येत आहे लक्षात? बघायला ऍडजेक्टिव्हचा जर आपण पाहायला गेलं, इट इज ब्युटिफुल, इट इज अ ब्युटिफुल फ्लावर, अमन इज टॉल. येत आहे लक्षात? इथे ब्युटिफुल कोणाला डिस्क्राईब करतोय? फ्लावरला. टॉल कोणाला डिस्क्राईब करतोय? अमनला. अमनला. इथे ब्युटिफुली कोणाला डिस्क्राईब करतोय? सिंग्सला. फास्ट कोणाला डिस्क्राईब करतोय? रन्सला. किती लोकांना कळलं? संस्कृती, शिवानी, अश्विनी, ओको, कृतिका, रोहित, प्राची, रिअलमी, किती लोकांना कळलं? डाऊट अजून मी क्लिअर करणार आहे. ऍडवर्बचा टॉपिक इथे संपलेला नाही आहे, पण थोडं कळलं की नाही कळलं ते मला सांगा. शिवानी, Yes, अश्विनी, sir. कृतिका, कळलं तुम्हाला? Yes, sir. सर. समजलं? Yes, sir. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे पुढे चालायचं का आपण? Yes, sir. ओके. Yes, sir. आता बघा, 6th पार्ट्स ऑफ स्पीच आपण करतो आहोत आणि ते आहे प्रीपोजिशन. या शब्दाला सुद्धा आपण 2 पार्ट मध्ये करूया. प्री आणि पोझिशन या 2 पार्ट मध्ये. प्री म्हणजे आधी आणि पोझिशन म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही. आता पहा, पोझिशन ही टेबल आहे. या टेबलवरती नोटबुक आहे. येत आहे लक्षात मी काय म्हणतोय? पोझिशन ऑफ नोटबुक. 2 तुमच्या मैत्रिणी बेंचवरती बसलेल्या आहेत. इव्हन तुम्ही पोझिशन सुद्धा बघू शकता. तर इथे प्रिपोजिशन्सचा जर विचार करायला गेलो तर आपण, तर बरेचदा हे वर्ड तुम्हाला खूप कॉमन आहे. इन, ऑन, ऍट, अंडर, बिटवीन आणि याच्या पलीकडे आहे. शिवानी, तुम्ही कुठे बसलेला आहात? चेअर. कुठे? माझा प्रश्न कळलाच नाही तुम्हाला. तुम्ही कुठे बसलेला आहात? रूम मध्ये, खोलीमध्ये, बरोबर आहे. आणि कशावर? चेअर. चेअरवर आहे, बरोबर आहे. या, आता थोडंफार लक्षात आलं असेल तुम्हाला. आपण पोझिशन बद्दल सांगतो आहोत आणि आपल्याला सांगायची गरज पडते. प्रिपोजिशन आणि ऍडवर्ब्स. आता मी फक्त तुम्हाला थोडी हिंट देतोय. अश्विनी, कळलं का तुम्हाला थोडं प्रिपोजिशन बद्दल? Yes, sir. कळलं की नाही कळलं? कळले सर. कळलंय. संस्कृती, प्रिपोजिशन कळलंय का तुम्हाला? कृतिका, प्रिपोजिशन Yes, sir. कळलेत का तुम्हाला? Yes, sir. ओके, दॅट्स गुड, व्हेरी नाईस. आता थोडस हिंट देतोय. अश्विनी, शिवानी, कृतिका, संस्कृती, सर्वांनी ऐका. पुढे जेव्हा आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकणार आहोत तेव्हा काही ऍडवर्ब तुम्हाला प्रिपोजिशन वाटतील आणि काही प्रिपोजिशन तुम्हाला ऍडवर्ब वाटतील पुढे. आता भीती ठेवू नका. म्हणजे सरांनी आताच तुम्हाला काय म्हणाले की हा संस्कृती बोला. सर वो नहीं तो उसका भाई आयुष, मैं कर आयुष. सकता हूँ क्या क्लास? आयुष काय म्हणतो बेटा? वो नहीं आई तो मैं कर सकता हूँ क्या क्लास? बिल्कुल करो, आप दोनों कर सकते हो. ओके. हाँ, पर क्लास पूरी तरह से अटेंड करो, ठीक है? प्रिपोजिशन, ऍडवर्ब्स आणि प्रिपोजिशन. प्रिपोजिशन कळलंय? पुढच्या याला जाऊ मी. शिवानी. हो सर. हा, कंजंक्शन. आता याच्यामध्ये आपण थोडस बघूया. CON याला लपून ठेवू आणि जंक्शनला ठेवू. शिवानी, जंक्शन हा शब्द कधी ऐकलात का तुम्ही? नाही सर. असं कसं नाही ऐकलं? काही बोलताय खोटं तुम्ही. रेल्वेने कधी प्रवास केलाच नाही वाटतं तुम्ही. शिवानी, रेल्वेने प्रवास केलाय का तुम्ही? नाही सर. बरं. अश्विनी, तुम्ही रेल्वेने प्रवास केलाय का? Yes, sir. बरं, मग मला एक सांगा. रेल्वे स्टेशनच्या
एंट्री करत असताना किंवा कुठेतरी एक फलक असतो त्यावरती जंक्शन लिहिलं जातं, जर ते Yes, sir. मोठं रेल्वे स्टेशन असेल तर. बरोबर आहे की नाही? Yes, sir. आता जंक्शन का लिहिलं जातं आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनला जंक्शन लिहिलं जात नाही? शिवानी ऐका मी काय म्हणतोय. शिकवतो Yes, आहे sir. मी ग्रामर आणि उदाहरण घेतो आहे जनरल, म्हणून थोडस जरा लक्षात घ्या, समजून घेण्यासाठी, कंजंक्शन समजून घेण्यासाठी सोपी पद्धत. काय होतं, जंक्शन म्हणजे एक अशी जागा जिथे दोन पर्टिक्युलरली प्लेसेसला जोडण्याचं काम करतोय. इथे लक्षात, इकडनं पण रेल्वे येतात, तिकडनं पण रेल्वे येतात, याही राज्यातून येतं, त्याही राज्यातून येतं, याही शहरातून येतं, त्याही शहरातून, आणि तिथे कुठेतरी क्रॉसिंग होतं, म्हणून तिथून एक्सचेंज पण होतात किंवा तिथनं इंटरचेंज पण होतात, त्यालाच आपण जंक्शन असं म्हणतो. मग इथे काय होतं, कंजंक्शनचं काम आहे दोन वेगवेगळे सेंटेन्सेसला जोडणे. काय म्हटलं सरांनी? दोन वेगवेगळ्या सेंटेन्सला जोडणे. पण ते वेगळे कोणते सेंटेन्सेस असणार आहे ते पण आपण बघणार आहोत. इथे बघा ना, एक कप, दोन कप यांना सुद्धा जोडले. इथे इथे दोन मुलं दिलेले आहेत यांना सुद्धा. आणि काय शब्द वापरतात आपण कंजंक्शन मध्ये? अँड आहे, बट आहे, बिकॉज आहे ना, ऑल्दो आहे. सर मला अजूनही कंजंक्शन समजलेच नाही, तर थोडं डेफिनेशन वाचून बघूया. अ कंजंक्शन जॉईन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. म्हणजे कंजंक्शनचं काम आहे दोन शब्दांना जोडणे आणि दोन वाक्यांना जोडणे. सर उदाहरणं दिली असती तर समजलं असतं ना आम्हाला, बरं समजून जाईल. खाली उदाहरणं बघूया. आय लाईक टी अँड कॉफी, ही वॉज टायर्ड बट हॅपी. सर हे दोनच तर उदाहरणं दिली आहेत म्हणून आम्हाला ते कळलं. हो, पुढे मी आणखीन तुम्हाला व्यवस्थित कंजंक्शनचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत आणि कसे जोडले जातात हे सुद्धा सांगेल. पण त्याआधी मला इनिशियली तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला कंजंक्शन म्हणजे कळलं काय आणि किती, कोणाकोणाला कळलं ते मला सांगा. तर मला तुमच्याकडनं थम्स हवाय किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहा, हो मला कळलं क्लिअर म्हणून. असं कोणी आहे का की ज्याला इथे डाऊट्स आहे? कंजंक्शन कळलं? शिवानी? सर एकदा समजून सांगा. येस, व्हेरी नाईस, मला असंच पाहिजे, कंजंक्शन. ओके, फाईन फाईन फाईन. आता इथे काय होतंय, कंजंक्शन हा खूप मोठी भूमिका पार पाडतो, खूप मोठी भूमिका. बरोबर आहे. आता काय होतंय की इंग्लिश स्पीकिंग मध्ये आपण बरेचदा सेंटेन्सेस जे आपण बोलतोय ते छोटे छोटे सेंटेन्सेस बोलतोय. आता इथे बघून घ्या ना मी काय म्हणतोय. काल पण आपण असे वाक्य घेतलेले होते. माय नेम इज चंद्रशेखर, आय एम फ्रॉम नागपूर, आय एम अ टीचर. हे 3 सेंटेन्सेस आहेत. शिवानी ऐकून घे. हो सर. बघा ना, ऐका ना, बघा कुठले कुठले. माय नेम इज चंद्रशेखर, आय एम फ्रॉम नागपूर, आय एम अ टीचर. बरोबर आहे 3 सेंटेन्सेस. अश्विनी, शिवानी, कृतिका, आलंय लक्षात तुम्हाला? Yes, Yes, sir. हो सर. आता बघा, या तिन्ही सेंटेन्सेसला मी जोडतोय. माय नेम इज चंद्रशेखर अँड आय लिव्ह इन नागपूर अँड आय एम अ टीचर. शिवानी कळलं तुला? हो सर. आता इथे कुठेही फुल स्टॉप नव्हता, शेवटी एकच फुल स्टॉप आला. म्हणजे 3 सेंटेन्सेसला मी एकत्र जोडलं आणि एकच सेंटेन्स मी तयार केलं. आय होप यू अंडरस्टूड. थोडंफार समजलं? येस सर. हो की नाही? हो सर. खरंच कळलं? हो सर. ओके, फारच छान. बरं शिवानी, जर समजा जिथे तुम्ही बसलात तिथे जर येऊन एखादी मुंगी जोरात चावली तर काय होईल? कसा आवाज निघेल? ओरडणार सर. कसं आवाज सांग मला. आई म्हणून चिल्ला. जे काही असेल. ओरडणार. पण समजा ज्या चेअरवरती तू बसली आहे आणि त्या चेअरचा कल्पना कर अश्विनीने एक पाय ओढला, काय होईल? शिवानी? हा सर.
अश्विनीनी ऑनलाईन तुझ्या चेअरचा एक पाय ओढला हम्म. तर तू खाली पडशीलच. हो सर. आवाज कसा निघेल? अश्विनी सांगा, आवाज कसा निघेल? अश्विनीला माहिती असेल कारण तीच ओढते ना चेअरचा पाय. अश्विनी सांगा. अश्विनी कुठे गेला? मम्मी असं वरडणार. पण प्रत्येक जण कोणी ना कोणी पण वेगळ्या एक्सप्रेशननी मोठ्याने, बरोबर आहे की नाही? येस सर. येस. आणि अचानक कृतिका समोर क्लास चालू असताना कॉक्रोच उडत आला, लॅपटॉप पुढे असेल, मोबाईल पुढे, तर कृतिका आवाज कशी करशील का? हो. येस एक्झॅक्टली. ही जी मी 3 उदाहरणं तुम्हाला दिलीत ना, एक उदाहरण दिलंय मुंगीचं, दुसरं उदाहरण दिलंय चेअरचा पाय ओढण्याचं आणि दुसरं दिलंय कॉक्रोचचं. हे जे शब्द बाहेर पडतात या शब्दांना आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. म्हणजे सडन एक्सप्रेशन्स, सडन इमोशन्स बाहेर पडतात. येत आहे लक्षात? आणि त्यावेळेला कुठले प्लॅनिंग नसतात की मी आई म्हणेल की बाबा म्हणेल. एवढं नक्की आहे की त्यावेळेला जे शब्द बाहेर पडतात ते इंटरजेक्शन्स असतात आणि त्यावेळेचे जे इमोशन्स असतात ते सांगण्यासारखे, म्हणजे ते आपण ते सांगू शकत नाही की त्यावेळेला कुठले शब्द बाहेर पडेल. अश्विनी, शिवानी, कृतिका, पटलं का तुम्हाला? येस सर. हो सर. इंटरजेक्शन लक्षात आलं का तुम्हाला? येस. लगेच बाहेर पडतं. आत्ताच कल्पना करा की कोणीतरी तुमच्यासाठी एक पिझ्झा पाठवलाय, डिलिव्हर्ड केलाय. अश्विनी नॉकिंग केलं आणि तुम्हाला लगेच सरप्राईज एखादा पिझ्झा भेटला आणि तुम्हाला आवडणारा पिझ्झा मिळाला, कसं वाटेल? काय शब्द बाहेर पडतील? वा. आलंय लक्षात? येस सर. हे जे सडन एक्सप्रेशन्स असतात, इमोशन्स असतात, एक्सप्रेस केले जातात, याच शब्दांना इंटरजेक्शन म्हणतो आणि तेच स्वतःमध्ये पूर्ण वाक्य आहे. म्हणून आपण बरेचदा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये याचा खूप कमी वापर करतो कारण ते स्वतः इंडिव्हिज्युअल शब्द असून ते वाक्य आहेत. आता लक्षात आलं तुम्हाला? एकदा आपण रिपीट करू. शिवानी लक्षात घ्या, 6:43 झालेली आहेत आपली. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण म्हणालेलो होतो की देर आर 8 मेन पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन, प्रनाउन, वर्ब, adjectives, adverb, preposition. 6. Adjective, adverb. Conjunction sentencesला जोडतो म्हणून आपण याला थोडं बाजूला करायचं. इंटरजेक्शन स्वतःमध्येच एक सेंटेन्स आहे म्हणून याला बाजूला करायचं. मग याचा अर्थ असा होतो की सेंटेन्स मध्ये या 6 पार्ट्स ऑफ स्पीचचा जास्त वापर होतो. येतंय लक्षात? शिवानी कोणाकोणाला कळलं? आता हे सरप्राइझिंग की सर आम्हाला कळलंच नव्हतं की असे काही असतं म्हणून. येस, शिवानी, अश्विनी, कृतिका, कळलं का तुम्हाला? अश्विनी हे माहिती होतं का तुम्हाला? नो सर. नाही सर. आता लक्षात आलं? म्हणजे आपल्याला सेंटेन्स बनवताना 6 पार्ट्स ऑफ स्पीचचा वापर होतो. इवन दो देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच, बट इन नॅचरल वी यूज जनरली 6 parts of speech. Conjunction is used to join and interjection itself is a sentence. So that's why we have to study more over of these 6 parts of speech. येते लक्षात? Understood? येस सर. कन्फ्युजन क्लिअर झाले? पार्ट्स ऑफ स्पीच किती लोकांना कळलंय? एकदा मला यस तुमच्याकडनं ऐकायचं आहे की काही डाऊट्स असेल मला नक्की विचारा. काही डाऊट आहे कोणाला? नो सर. नो सर. क्लासमध्ये कोणी झोपत तर नाहीये ना? नो सर. या. इथे एक आपण क्विक. येस बोला. हा कोणीतरी सर बोललेत. येस बरं. क्विक समरी. Parts of speech: noun, pronoun, verb, adjective, adverb, preposition, conjunction, interjection. Noun म्हणजे नेमिंग समथिंग, बघायला मी सांगितलंय तुम्हाला. Pronoun is nothing but replace noun.
It is nothing but instead of noun. Verb, it tells us about action, existence, and possession. Adjective describes the noun. Adverb describes the verb. Preposition shows the relations. Conjunction joins the words. Interjection shows the emotion. एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेले आहेत. एक्झाम्पल पण आपल्याला दिसतात आहेत. ओके ओके. Yes, sir. आता वेळ आलेली आहे ती म्हणजे कशाची कशाची चला स्क्रीन वरती दिसतंय, पटकन पेपर सोडवा. रजिस्टर वगैरे असेल, नोटबुक असेल तुमच्याकडे, लगेच सोडवायला सुरुवात करा. इथे 40 मिनिटं लिहिलं, 40 मिनिटं नाहीये, हार्डली तुम्हाला इथे 7 मिनिटं मिळतील. पटकन सोडवायचे आहेत पेपर. पहिला क्वेश्चन मला कोण उत्तर देईल सांगा. विच पार्ट्स ऑफ स्पीच नेम्स अ पर्सन, प्लेस और थिंग्स. कोण उत्तर देईल? सर मी हा बोला वर्ड फॉल्स. सांगा. सर मी देते. हा सर मी देते. नाउन नाउन. अगदी बरोबर, नाम. सेकंड क्वेश्चन, विच वर्ड इज अ नाउन? He. ही He, sir. He. Very nice, very nice. Which part of speech show action? Verb. Verb. वर्ड. Nice. Which word is an adjective? Run. Which word is an adjective? Shivani. Red. Sorry? Sorry sir. Tall. Sir, tall आहे. Tall. Tall, sir. Tall. Exactly. Which part of speech joins words or sentences? Conjunction. Conjunction. Very nice, very nice, very nice. All of you. छान छान करायचं, भीती नाही ठेवायची बाबा. आहे नाही ते सर. चला, fill in the blanks. A dash replace a noun. Shivani. Yes, sir. हा पटकन. A dash replaces a noun. Pronoun. Very nice. Beautiful is an. Adjective. Adjective. Adjectives. Very nice. A verb shows dash or state. Action. 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 Wow is an Interjection. interjection. A preposition shows. Action. Preposition shows. पक्का. Position. Position. वेळ घेताय तुम्ही, बरोबर नाही आहे. Identify the parts of speech. Which parts of speech of the underlined. सांगा पहिल्या याच्यामध्ये. The boy is reading. सांगा. Yes. Noun. Sorry. Noun. Noun. She sings beautifully. Beautifully. Adjective. Adjective. Very nice. Rahul and Aman are friends. Yes. Conjunction. Conjunction. The cat is under the table. Conjunction. Wait, the cat is under the table. Preposition. Preposition. Hooray, we won the match. Interjection. Interjection. Very nice. Interjection. आता आपण येऊया पुढे. Noun. चला match the following. Naming word. Naming word. words. Naming Verb, word. Action word. action Action. word. Adjectives. Joining. Adjectives. Describing word. Yes, Word. conjunction. Joining word. Joining word. Intersection.
Emotion. Emotion. Show emotion. व्हेरी नाईस. आता येतोय आपण इकडे परत. द स्मार्ट गर्ल क्विकली कम्प्लिटेड हर होमवर्क. सांगा आता पार्ट्स ऑफ स्पीच. द स्मार्ट गर्ल क्विकली कम्प्लिटेड. सांगा कुठलं पार्ट्स ऑफ स्पीच आहे? ग्रुपमध्ये लिहून ठेवा, मला पाहिजे आहे. ग्रुपमध्ये टाकायचं आहे 2 ऍक्टिव्हिटीज. येते लक्षात? मी पेपर पाठवणार आहे ग्रुपमध्ये. चला पुढे शिवानी. Yes, sir. शिवानी कसं वाटलं? Yes, sir. छान वाटलं सर. आज जे पार्ट्स ऑफ स्पीच तुम्ही शिकलात ते माहिती तुम्हाला कमी मिळाली, जास्त मिळाली की तुम्ही सॅटिस्फाईड आहात? सांगा. जास्त मिळाली सर. हा, जास्त मिळाली. जास्त मिळाली. आणखीन जास्त मिळाली माहिती तर बरं होईल की नाही? हा. येस. बघा मी जसं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक, continuing the same topic, that's a parts of speech but with the additional information. आता बघा थोडं लक्ष घाला आणि बघा इथे. आधी आपण आधीच्या स्क्रीन मध्ये म्हणजे पीपीटी मध्ये बघितलेलं होतं की नाउन फक्त डेफिनेशन घेतलेले होते. आता शिवानी तुम्हाला नाउनचे किती प्रकार दिसतात बघा जरा. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे का? हो सर. येस. म्हणजे जेव्हा आपण ग्रामर बद्दल म्हणत असतो तर ग्रामर फक्त थोडकं नाही आहे. ग्रामर खूप आहे, भरपूर आहे आणि बरेचदा आपल्याला त्या पद्धतीने शिकवल्या जात नाही आहे. विद्यार्थी घाबरतात सुद्धा, त्यांना भीती सुद्धा वाटते की अरे बापरे काय आहे. एनिवे इथे लक्षात येते तुम्हाला आपण नवीन टॉपिक चालू करतोय. ठीक आहे. तर माझं असं म्हणणं आहे की एक मी फक्त 5 मिनिट. हॅलो, हा बोला. एक 5 मिनिटं देतोय मी सर्वांना. शिवानी, संस्कृती, रोहित, अश्विनी, कृतिका, प्राची सर्वांना मी 5 मिनिटं देतोय. इथे रिवाइज करून घ्या जरा थोडं. नाउन आणि प्रणव आधी जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय ते, म्हणजे मला ती टॉपिक चालू करायला बरं होईल. ओके सर. व्यवस्थित. छोटे टॉपिक्स नाही आहेत. मगाला आपण चालू केलं आहे पार्ट्स ऑफ स्पीचला. आता थोडस त्याच्यामध्ये ऍडिशनल ऍड ऑन करतोय आपण. बरोबर आहे शिवानी? हो सर. या. Noun is a word used to name a person, place, animal, things or ideas. थोडंसं डेफिनेशन मोठं झालं मगापेक्षा. बरोबर आहे की नाही शिवानी? हो सर. आता आपण तिकडे न जाता आपण इकडे बघणार आहोत. मजेदार बघा. डेफिनेशन सर कसे शिकवतात ते जरा बघा. अश्विनी. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. सोपी भाषेमध्ये डेफिनेशन समजून घेऊ. अश्विनी तुझं नाव काय ग? Ashwini. शिवानी तुझं नाव काय ग? शिवानी. संस्कृती तुझं नाव काय? कृतिका तुझं नाव काय? कृतिका. खरंच? असं तर नाहीये की आज फ्रायडे आहे म्हणून शिवानीचं नाव शिवानी आहे, कृतिकाचं नाव कृतिका आहे आणि मंडेला लक्षात झालं की कृतिका अगदी प्रणय होऊन जाईल, अश्विनी अजून काही वेगळं होऊन जाईल. असं काही होईल का? नाही सर. पहा बरं शिवानी, असं होतं का? नाही सर. No. या. आता लक्षात आलं असेल. आता कल्पना करा की क्लासमध्ये तुम्ही बसलेले आहात, तशी तुम्ही क्लासलाच बसल्यात आणि मी म्हटलं शिवानी प्रश्न विचारायचा आहे मला, तू उत्तर कोण देईल? शिवानी.
असं होईल का? नाही सर. हो सर. आता थोडंफार लक्षात आलं असेल. म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे तीच व्यक्ती बोलते, म्हणजे प्रॉपर. आलं लक्षात? Yes. प्रॉपर येते लक्षात? Yes. तर 10 लोक असतील तिथे, 50 विद्यार्थी असतील तिथे, 100 विद्यार्थी असतील तिथे, किंवा लोक असतील, ज्याचं नाव घेतलं जाईल तीच व्यक्ती डायस वरती येईल. हो की नाही? Yes. पटलं मला काय म्हणायचंय ते? अश्विनी, शिवानी, प्रणय, Yes, sir. कळतंय तुम्हाला? ज्या Yes, sir. व्यक्तीचं नाव घेतल्या जाईल तीच व्यक्ती पुढे येईल किंवा उत्तर देईल, त्यालाच आपण प्रॉपर असं म्हणतो. आता लक्षात आलं असेल. Okay, sir. Yes. बरोबर आहे की नाही? येस सर. आता इथे काय होतंय, व्यक्तीचं नाव तर लक्षात येऊन गेलंय आपल्याला. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेचं नाव वेगळं असतं. ज्या कॉलेजला तुम्ही शिकता, ज्या शाळेला तुम्ही शिकता, ज्या गावात तुम्ही राहता, तर याचा अर्थ असा होत नाही की त्या गावाची नावं चेंज होतात दरवर्षी. असं होतं का कधी? आता लक्षात आलं प्रॉपर म्हणजे काय? किती लोकांना लक्षात आलं साधं डेफिनेशन प्रॉपर नाउन म्हणजे काय? किती लोकांना लक्षात आलं? प्रॉपर नाउनचं डेफिनेशन जे मी सांगितलं ते सोपी वाटतंय की खूप कठीण वाटतंय, की कन्फ्युजन आहे अजूनही? सोपी वाटत. ओके, आता कॉमन आपण घेऊन टाकू. तर इथे शिवानी, हा सर. कृतिका, Yes, sir. ओके. समजून घ्या, मला तुम्हा तिघींचे नावं माहित नाही आहे. शिवानीचंही नाव मला माहिती नाही, अश्विनीचंही नाव मला माहिती नाही, आणि कृतिकाचंही नाव मला माहिती नाही. पण समजा या तिघी कुठेतरी उभ्या आहेत, बरोबर आहे? आणि जर समजा मला सांगायचं आहे की त्या उभ्या आहेत, तर काय म्हणेल मी? मुली म्हणेल, गाय म्हणेल, पुस्तक म्हणेल, बॅग म्हणेल, झाड म्हणेल, काय म्हणेल? Girl. गर्ल. गर्ल्स. बरोबर आहे की नाही? हो सर. Yes. बरोबर आहे की नाही? येस. Yes, sir. हाईट कमी असो, वेट कमी असो, जास्त असो, नाव काय माहिती नाहीये, पण तिघींना गर्ल्स म्हणू आपण. बरोबर की नाही? येस सर. लक्षात आलं? तिघींसाठी एक असा शब्द आहे जो कॉमन आहे. गर्ल हा शब्द कॉमन आहे. जसं की यश आहे आणि त्याच्यानंतर प्रणय आहे किंवा रोहित आहे, यांना आपण बॉय असं म्हणू. त्यांची नावं वेगळी आहेत, दोज आर प्रॉपर, पण दोघांना एक असा शब्द आहे जो कॉमन आहे आयडेंटिफाय करण्यासाठी, त्याला आपण बॉय असं म्हणतो. किती लोकांना लक्षात आला आता प्रॉपर आणि कॉमन मधला फरक किंवा डेफिनेशन लक्षात आलं? शिवानी, सोपी वाटलं? हो सर. येस. बघा, म्हणून म्हणतोय की बरेचदा वाचायचं नाही, वाचण्याआधी समजून घ्यायचं. अश्विनी, सोपी वाटलं काय? अश्विनी, Yes, sir. सोपी वाटलं? Yes, sir. मग आता तिसरं जे आहे कलेक्टिव्ह, ते समजून सांगा ना जरा तुम्ही. कलेक्टिव्ह म्हणजे कुठलं जास्त वर्ड्सला कलेक्टिव्ह करते, म्हणजे आता मला एक सांगा, तुम्ही कधी कोणाच्या रिसेप्शनला गेलात का? लग्नाला गेलात का? बर्थडेला गेलात का? येस सर. मग काय घेऊन गेलात सोबत? सोबत काय घेऊन गेलात? फॅमिली, ग्रुप ऑफ फॅमिली. सोबत गेलात ना तुम्ही? ग्रुप मध्ये गेलात ना? येस सर. म्हणजे 5 लोक जरी होते तुम्ही, तरी तुम्ही ग्रुप म्हटलं, आणि घरचे सदस्य होते म्हणून तुम्ही फॅमिली हा शब्द वापरला. बरोबर आहे की नाही? येस सर. आणि सोबतच तुम्ही बहुतेक त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर कुठल्या तरी व्यक्तीला तुम्ही बुके दिला की नाही दिला? आणि बुके मध्ये काय होतं? वेगवेगळे फ्लावर्स होते. येस सर. लक्षात येते मी काय म्हणतोय ते? वेगवेगळे काय Yes, होते? फ्लावर्स Flower. होते. आणि त्या कलेक्शनला आपण बुके असं म्हटलं. येस. जेव्हा काडी आपण एकत्र करतो त्याला बंचेस म्हणतोय आपण. बरोबर आहे की नाही? येस सर. सध्या IPL चालू आहेत,
आणि एका टीम मध्ये साधारणतः 11 प्लेयर असतात, त्याला आपण टीम असं म्हणतोय. हो सर. कलेक्शन लक्षात आलं? शिवानी, Yes, सोपी sir. वाटलं? सोपी वाटलं? हो सर. खरंच ना? हो सर. आणि नाही समजलं तर करायचं नाही. आता इथे नंतर येतो मटेरियल. आता मटेरियल म्हणजे नेमकं काय? सर्वच वस्तू आहे, कारण की कुठलीही वस्तू तयार झाली असेल तर कुठल्या ना कुठल्या मटेरियल पासून झाली आहे. तुमची नोटबुक असेल, रजिस्टर असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, या सर्व वस्तू कुठल्या तरी मटेरियल पासून तयार झालेल्या आहेत की नाही आहेत मला सांगा. आहे. येस सर. आहे. मग याच्यामध्ये सर्वच घ्यायचं की तुम्ही? एखादी टेबल असेल, चेअर असेल, ही सुद्धा कुठल्या तरी मटेरियल पासून तयार झालेली आहे. अल्मिरा असेल, ही सुद्धा कुठल्या तरी मटेरियल पासून तयार झालेली आहे. ऑर्नामेंट्स असेल, हे सुद्धा कुठल्या तरी मटेरियल पासून तयार झालेले आहेत. आता मटेरियल नाऊन सांगायचं का हे मला नाही वाटत. इट्स अ व्हेरी सो सिम्पल. ज्याही वस्तू दिसतात त्याला आपण मटेरियल म्हणू शकतो. रॉ मटेरियल. पटलं की नाही पटलं? किती लोकांना आता विद्यार्थ्यांना हे सोपी झालंय की नाउन मध्ये मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन, कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन डेफिनेशन न वाचता सहज समजलं? सांगा. समजलं असेल थम्स करा. थम्स द्या मला, म्हणजे मलाही वाटेल की हा अगदी मस्त मी शिकवतोय, माझ्या विद्यार्थ्यांना कळता येते म्हणून. आता दुसरं येतोय ते म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ते ऐकून घ्या. अश्विनी, येस सर. शिवानी, Yes, sir. कृतिका, येस सर. आता मला एक थोडस बोलायचं होतं. तुम्ही तिघी स्वप्न बघता का ग? हो सर. स्वप्नामध्ये Yes, sir. कधी गुलाबजामुन खाल्लेत का ग? नो सर. बरं, गुलाबजामुन नसेल, काही तर खाल्लं असेल, गोड पदार्थ, आंबट पदार्थ काही तर खाल्लं असेल. येस सर. हो सर. पण बरं, ते खाल्ल्यानंतर चव जाणवली की नाही जाणवली? जाणवलं. कधी भीती पण आली की नाही आली? येस सर. पण घरच्यांना सांगितलं की मला स्वप्न आलं, पण दाखवायचं कसं? टेलिकास्ट करू शकता का तुम्ही? नो सर. थोडंफार लक्षात आलं असेल. शिवानी, अश्विनी, कृतिका, मी काय बोललोय? हो. आहे पण नाही आहे. आहे पण सांगता येत नाही आहे. 7:07 झाली आहेत. 6:06 क्लास चालू केला. आता 7:07 झाली आहेत. समजून घ्या मी काय म्हटलं. आहे पण सांगता येत नाही. तुमच्याकडे बरं, अश्विनी कुठल्या वर्गात आहेस तू? 9th सर. 9th मध्ये आहे. येस सर. तुला 7th काही आठवते का ग? हा सर, थोडा थोडा. 8th काही आठवते का? हा सर. बरं, तुला तुझं नाव आठवते का? येस सर. मग ते कुठे स्टोअर झालंय ते दाखव जरा मला. ब्रेन मध्ये सर. ते मग उद्याला आज त्याचं डिसेक्शन करायचं आणि उद्या मला स्क्रीनवरती दाखवायचंय. ठीक आहे? इथे सेव्ह झालाय म्हणून दाखवता येईल का? नो सर. आता काही लक्षात येते मी काय बोलतोय ते? येते ना लक्षात? येस सर. याला आपण ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी म्हणतोय, ज्या गोष्टी आपण डिस्क्राईबच करू शकत नाही. आहे पण नाही डिस्क्राईब करू शकत. हॅपीनेस डिस्क्राईब करून दाखव. कसं करणार? बालपण डिस्क्राईब करून दाखव. कसं करणार? आहे ते आहे. इथे लक्षात मी काय म्हणतो? शिवानी, Yes, sir. कळतंय का मी काय म्हणतोय? म्हणजे आहे पण त्याला सांगायचं कसं? ड्रीम. हो, मला स्वप्न येतं ना, इतरांना पण स्वप्न पडतं, पण मी सांगू कसं? कसं दाखवू? कारण ते दाखवताना मीच एकट्याने पाहिलं. स्वप्नामध्ये घेतलेली जी चव आहे मी ती कोणाला दाखवू शकत नाही. आणि रिसेप्शनला गेल्यानंतर ज्या डिशेस मी खाल्ल्यात त्याची चव मला माहिती आहे, टेस्ट, पण इतरांना मी सांगू शकत नाही की ती टेस्ट कशी आहे. दोज थिंग्स वी कॉल इट ॲज ॲबस्ट्रॅक्ट नाउन. किती लोकांना कळलं हे मला सांगा. किती किती विद्यार्थ्यांना हे कळलं मला सांगा. कळलंय की नाही कळलंय? कळलं. याच्या आधी कधी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं का? शिवानी, अश्विनी, Yes, sir. या आधी माहिती होतं का तुम्हाला? येस सर.
तरी सुद्धा मी असं म्हणा की खूप आणखीन खोलवर समजवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, कारण ऍबस्ट्रॅक्ट नाउनचे खूप इव्हन एक्झाम्पल्स आहेत, खूप छान एक्झाम्पल्स आहेत. कारण इथे डेफिनेशन पण दिल्या, नेम्स ऑफ फिलिंग्स, क्वालिटीज और आयडियाज, मस्त मजेशीर आहेत. पण आता एवढं आहे की जर हा टॉपिकच एवढा गंभीर आहे तर त्याला समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतोच की. पण बहुतेक या टॉपिक मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, नाउनचे सुद्धा प्रकार असतात. पहिल्या टॉपिक मध्ये आपण फक्त नाउन्सचा अभ्यास केलेला, इथे आपण टाइप्स ऑफ नाउन्स आणि तेही 5 टाइप्स ऑफ नाउन्सचा अभ्यास केलाय. किती लोकांना नाउन्स व्यवस्थित कळलंय ते मला सांगा. शिवानी, अश्विनी, कृतिका, रोहित, संस्कृती, विराट, सर्वांनी सांगावे मला. आणि शिवानी, काल जो आपण मी प्रॉमिस केलेलं होतं की शिवानी मी पार्ट्स ऑफ स्पीच आज घेणार आणि शिकवणार, तर काय वाटतं हा टॉपिक घेऊन मी चूक केली, यात तुम्हाला कुठेतरी बोरिंग झालं की खूप छान असं काही शिकायला मिळालं ते सांगा. खूप छान शिकायला मिळालं सर. आनंद वाटला? हो सर. यस. अश्विनी, तुम्ही सांगा तुमचा अनुभव कसा आहे तो सांगा. छान होता सर. या काय म्हटलं? क्लास वॉज इंटरेस्टिंग. खूप बरं वाटलं मला, कारण की जेव्हा विद्यार्थी इतक्या आनंदाने शिकतात तेव्हा शिक्षकाला सुद्धा असं वाटतं की आणखीन खूप काही द्यावं. पण मी तसंही तुम्हाला बोललेलं आहे, तुम्ही जर म्हणालात की सर अजून नाउनला डीप मध्ये घेऊन तो कोण रुपये अडकवू द्या. इथे आपण बघू शकता, झोप येत नाहीये ना कोणाला? नाही सर. हा, प्रोनाउन मागे मी याच्यामध्ये सांगितलंय आणि मी ही सांगितलेलं आहे की these class recorded class, that's why need not to worry about, even if you miss the class I'll provide you the recording. आणि ही क्लास का तुम्हाला सांगतोय, कारण तुम्हाला आयुष्यभर मदत करणार आहे, म्हणून मी एवढ्या डीप मध्ये डिटेल मध्ये सांगतोय. पुस्तक मध्ये या गोष्टी नसतात, हे लक्षात घ्या. पुस्तक मध्ये या गोष्टी डिटेल्स नसतात, त्याच्यामुळे सर जे शिकवतात आहे त्याला मिस करू नका आणि कुठेही डाऊट आला तर नक्की विचारा. प्रनाउनला आपण पाहिलेलं होतं की द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रनाउन. आणि इथे सुद्धा तुम्हाला आता दिसतात आहे प्रनाउनचे सुद्धा प्रकार आहेत. म्हणून मी मागच्या क्लासमध्ये काय बोललो तुम्हाला की अरे बाबा आय यू फक्त तेवढंच नाहीये, याच्याही पलीकडे आहे. आता बघा ना, प्रनाउन आहेत काय? पर्सनल प्रनाउन, पॉझेसिव्ह प्रनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाउन, इंटरोगेटिव्ह प्रनाउन, रिलेटिव्ह प्रनाउन. अश्विनी, येस सर. माहिती होते एवढे? नो सर. साधारणतः सीबीएसई मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना हे माहिती असतं. आता यातही शब्दांमध्येच अर्थ दडलेले आहेत, कारण की तुम्हालाही हे माहिती आहे की सर डेफिनेशन वाचत नाहीये, तर अगदी सिंपल पद्धतीने समजून सांगतात की जेणेकरून आपल्याला ते समजेल म्हणून. बरोबर आहे? येस ऑर नो? यस सर. बरोबर सर. या. हा, बोला. संस्कृती, काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला? नाही, हा, मी संस्कृत आयुष आहे. आयुष. आयुष, तर आयुष बेटा, एवढं कळलं की तुला जे आज सरांनी सांगितलं ते? ओके. आजचा क्लास कसा होता शिवानी? खूपच छान. काय म्हटलं? खूपच छान. ओके, थँक्यू. आता 7:13 झालेली आहेत. उद्याला सॅटर्डे आहे. प्रॉबेबली उद्याला सुद्धा मी जर लिंक शेअर केली तर आपण हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत, नाही तर मंडेला आपण हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत प्रोनाउनचा. प्लीज डोंट मिस एनी क्लासेस. अश्विनी, कुठलाच क्लास. ओके. आणि विषय म्हणजे रेकॉर्डिंग्स आहेत अवेलेबल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात, म्हणजे आपल्याला रेन अँड मार्टिन असेल किंवा दुसरी ऍडव्हान्स पुस्तक जी असतात इंग्लिशची, ती वापरायची सध्या गरज पडणार नाही तुम्हाला. सरांच्या या रेकॉर्डिंग्समुळे तुमचे बरेचसे डाऊट्स क्लिअर होणार आहे, म्हणून आपल्याला कुठलेही रेफरन्सेस बुक वापरायची गरज पडणार नाहीये. इट मीन्स दिस पर्टिक्युलर क्लास इज गोइंग टू सेव्ह युअर टाइम.
आपण जेव्हा ग्रामर म्हटलंय तर मी पूर्ण फोकस राहील ग्रामर वरती आणि एक एक टॉपिक समजण्यासाठी. तर आजच्या या आता जसं मला म्हणायचं की मी जसं वाइंडअप करतोय, पण आतापर्यंत जे काही मी शिकवलंय त्याबाबत तुम्हाला काही डाऊट आहे का? त्यांनी प्रश्न विचारावे. नाही. RC तुम्ही जॉईन झालात, मला वाटतं उशिरा जॉईन झालात. एकदा तुम्ही स्वतःला अनम्यूट करा एकदा. येस. शिवानी, अश्विनी, कृतिका, ओपो, जेही टॉपिक्स मी समजवले ते तुम्हाला कळलेत का? Yes, sir. व्यवस्थित Yes, sir. कळलेत? Yes. ओके, ठीक आहे. रेकॉर्डिंग उद्याला रेकॉर्डिंग, आज किंवा उद्याला तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. एकदा क्लास पूर्ण अटेंड करायचा. जसं बघायला मी हे घेतलेलं होतं, काय टेस्ट घेतलेली होती. सिमिलरली याही टॉपिक वरती टेस्ट राहणार आहे. म्हणजे उद्याला तुम्हाला Okay. पूर्ण व्यवस्थित ओव्हरलुक करायचं, ऐकायचं आहे, बघायचं आहे. कुठेही तुम्हाला असं म्हटलं काही डाऊट असेल ते सरांना विचारायचं आहे. बरोबर आहे? हो बरोबर आहे. Yes, sir. येस येस येस. ओके. कोणाला काही विचारायचं आहे? No, सर sir. मला काही